शिवसेनेनंतर माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी पक्षात मी प्रवेश केला। लोकसभेला महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगला कौल जनतेने त्या ठिकाणी दिला आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह चैतन्य सारं त्या ठिकाणी निर्माण झालं आणि विधानसभेला त्याची पुनरावृत्ती होईल असं वाटत होतं, पण नेमकं त्या ठिकाणी उलट झालं आणि अजितदादा पवार साहेब दोघं वेगळे झाल्यामुळे पक्षाचे फार मोठं नुकसान झालं, कार्यकर्त्यांचं नुकसान झालं। पक्ष संघटित राहिला असता यश अपयश हा विषय लागूच असतो। यश येईलच असं नाही, केव्हा केव्हा अपयशही गृहीत धरावं लागतं। त्या हिशोबाने अपयश गृहीत धरून पक्षामध्ये दोन भाग झाल्यामुळे नुकसान खूप मोठं त्या ठिकाणी झालं आणि आता तालुक्यातली बरीच महत्वाची कामं आहेत, प्रोजेक्टची कामं त्या ठिकाणी आहेत। म्हणून कामं करायचे असतील तर काम करणारा नेता, धडाडीचा नेता, रोखठोक बोलणारा नेता, जे बोलतील तेच करतील अशी माननीय अजितदादांची महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे ओळख त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। म्हणून दादांसोबत एक 4 दिवसापूर्वी जिल्ह्याच्या मीटिंगमध्ये त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि उद्या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर दुपारी 2 वाजता त्या ठिकाणी प्रवेश करून माननीय दादांची तारीख माजी पालकमंत्री माननीय सतीश अण्णा, माननीय देवकरप्पा, माननीय आमदार अनिल दादा, माजी आमदार दिलीप तात्या, माजी आमदार दिलीप वाघ ही सगळी मिळून आम्ही प्रवेश झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यासाठी तारीख घेऊन जिल्ह्यातील आणि आपल्या तालुक्यातील जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांचा कार्यकर्ते समावेश त्याच्यासोबत त्या ठिकाणी जळगावला मोठा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होईल आणि कार्यकर्त्यांचेही कामं त्या ठिकाणी होतील। तालुक्यामध्ये अजून बरीच काही भर पडेल या उद्देशानं खरं दादांसोबत पक्षप्रवेश करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला। बापूसाहेब, जिल्ह्यातील जे महत्त्वाचे जे नेते मंडळी आहे सर्व ते पवार साहेबांचा पक्ष सोडून आता अजितदादांकडे जात आहे। शरद पवारचे पक्ष आहे यांना मोठं खिंडार पडेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांचा जो पक्ष आहे येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यात मोठं यश संपादन करेल का? माननीय दादांचा पक्ष किंवा दादागड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश संपादन करणार हे निश्चित या प्रवेशाच्या माध्यमातून जवळजवळ झालेलं आहे असं जनतेच्या माध्यमातून आता ठिकाणी कुठेतरी बोलायला सुरुवात या ठिकाणी झाली। पवार साहेबांच्या गटाला खिंडार पडतं हा शब्द ऐकून आम्हाला त्या ठिकाणी वाईट वाटतं, म्हणून माननीय पवार साहेबांनी वयमानाचा विषय घेऊन खरं पक्ष अजितदादांमध्येच विलीन करून सगळे सोबतच त्या ठिकाणी आले असते तर फार त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना मनस्वी आनंद झाला असता, पण पवार साहेबांनी तो निर्णय न घेता आपला पक्ष आपण स्वतंत्र ठेवावा असा हा निर्णय जो 2 महिन्यापूर्वी आपल्या सुप्रियाताईंच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला तो कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय त्या ठिकाणी झाला नाही, म्हणून कार्यकर्ते त्या ठिकाणी नाराज आहेत आणि म्हणून आता पवार साहेबांच्या पक्षाला रामराम ठोकून अजितदादांच्या गटामध्ये जायला त्या ठिकाणी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सुरुवात त्या ठिकाणी झाली। तरी अजूनही पवार साहेबांनी जर विचार केला तर काही हरकत नाही, त्यांनी विचार करावा किंवा त्यांना आपण सांगावं एवढे आपण त्या ठिकाणी मोठे नाही आहेत, पण ते सुद्धा समजून आता निर्णय घेतील असं या ठिकाणी आम्हाला वाटतं। बापूसाहेब, विधानसभेमध्ये जे आपल्या महाविकास आघाडीला अपयश आले त्यानंतर जे पक्ष संघटन झालं पाहिजे तसंच पवारसाहेबांचं पक्षामध्ये संघटन झालं नाही, म्हणून आपण नाराज होऊन अजितदादा गटामध्ये जात आहात का? आम्ही नाराज नाही आहेत, पण आम्हाला सतत काम करण्याची सवय आहे, रिकामे हात धरून बसण्याची सवय त्या ठिकाणी अजिबात नाही आणि आम्ही खूप काही करू शकतो ही आमची आंतरिक शक्ती त्या ठिकाणी
आम्हाला नेहमी वारंवार सांगत असते की आपण शांत स्वस्त न बसणारे त्या ठिकाणी कार्यकर्ते, आणि माझ्याजवळ सारे जे कार्यकर्ते आहेत ते तरुण कार्यकर्त्यांचा मोठा पडदा त्या ठिकाणी असल्यामुळे खरोखर दादा गटामध्ये प्रवेश केला तर फार मोठी तालुक्यामध्ये भर पडेल, किंवा मी आता प्रायव्हेट इंडस्ट्रीकडे त्या ठिकाणी पाऊल उडवलं आहे त्यालाही त्या ठिकाणी मोठी मदत होईल असं मला वाटतं. बापूसाहेब, जिल्ह्याचे प्रमुख नेत्यांच्या जे प्रवेश झाल्यानंतर जिल्ह्यामध्ये जेव्हा अजितदादांची तारीख घेतली जाईल तेव्हा अजून मोठ्या प्रमाणावर प्रवेश सोहळा घेतला जाणार आहे. नक्कीच मोठ्या स्वरूपात प्रवेश सोहळा त्या ठिकाणी होईल, कारण जिल्ह्यात एक देखणा आगळा वेगळा कार्यक्रम मान्य दादांचा त्या ठिकाणी आहे. ओके, थँक्यू.